नमस्कार मित्रांनो, सिटी मोटर ड्रायव्हिंग स्कूल कसबवाडा कोल्हापूर. आज आपल्या सिटीतलं ट्रेनिंग चालू आहे गर्दीतून. लक्ष देऊन बघा. किती अंतरावर थांबायचं बघा पुढच्या गाडीच्या. चला पुढे घ्या, फर्स्ट घ्या. एवढं ती गेली तरी तुम्ही टाकत नाही, काय एवढ्या वेळ लावताय? आणि क्लच दाबलेलं नव्हतं रेड तुम्ही. झालेला तुम्ही हल्ले म्हणले, आपण पण हल्लं पाहिजे. बस नंबर प्लेट दिसेपर्यंत थांबायचं. समजा ती गाडी बंद पडली, काय झालं तर आपण यातून निघू शकतोय. ती जाईपर्यंत आपण थांबायला पाहिजे. असं करून चिकटून बसायचं नाही तिला जाऊन. रेल्वे डबा आपलं काय केल्यासारखं त्या मागोमागे. आता बरोबर केलं सगळं. ती पुढची एस टी हल्लेली दिसल्यावर तुम्ही लगेच उचलला क्लच. इंडिकेटर द्या खाली. बंद पडणार, सिग्नल पडणार. बंद झालं. क्लच दाबा, जाऊन पुढे आले. न्यूट्रल करून ठेवा. आता थोडा क्लच ब्रेक धरून ठेवा. मी आधी मध्ये ब्रेक सोडते. असं थांबलं की नाही तरी ब्रेक सोडते तुम्ही. मग मागं पुढे असं मागं जाते. हवं पिकअप घेताना हां जराशी पाठीमागे गेल्यासारखी होती. हे जाऊन चालत नाही ना, मागं चिकटून असलं तर. मला आता एकदाच आहे त्यामुळे त्याला काय करायचं, नुसतंच हे करून क्लच पिकअप पॉईंटला धरायचं बरोबर. बॅटिंग पॉईंट. मग ब्रेक सोडायचं बरोबर. बॅटिंग पॉईंटला धरलं की नाही मग असंच परवा झालेलं वाटतं. तुम्ही आधी क्लच दाब धरला, हे गिअर आधीच टाकलेलं वाटतं. क्लच दाबल्याशिवाय गाडी चालू होत नाही. किती अंतर दिसते सारखं बघायचं बघा. आता एवढं पैसा आपल्याला पूर्ण गर्दीचं मिळेल. लईच जाम झाले. गणपतीचं जवळ येईल तसं पुढे जाम होत राहणार या एरियात. परवा पाहिजे दोघं. परवा एवढी गर्दी होती, या दोघांना चांगली मिळाली. ते घाम फुटलेले नाही. आणि म्हटलं असंच तर बघतोय आम्ही. म्हटलं गर्दी कुठे मिळते तिथे शिकवायला बघतो. तर ते दुसरा एक बरोबर आलेला ते हसायला लागला. गर्दी पाहिजे तुम्हाला. मग म्हणजे गर्दीशिवाय गाडी कसं शिकणार म्हणले. मोकळ्या रस्त्यावर शिकायची असते म्हणजे गाडी. पुढच्या गाडीचं डिस्टन्स बघत जावा. म्हणजे कुठून पास होत्या, कुठेपर्यंत दिसते. हाफ गाडी येत्या, पास होत्याला गोष्ट वेगळी. आता नाही मला गाडी ब्रेक दाबायचा.
जितकं स्पीड कमी पाहिजे तेवढं करायचं, क्लच दाबायचा आणि ब्रेक सोडायचा. काय 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 करायचं मला? ब्रेक दाबला तुम्ही, आता या पुढच्या गाडीचा डिस्टन्स पाहिजे तेवढा तुम्ही ठेवलाय समजा. हां. ब्रेक दाबला की क्लच दाबायचा, क्लच दाबला की ब्रेक सोडायचा. मग पुढचा डिस्टन्स जर पुढे गेली गाडी तर मग क्लच सोडायचा, आणि थांबायचं असेल तर ब्रेक दाबायचा. कळालं की नाही? समस्या समजदारी की बात असं झालं की तुम्ही. चला ना बाईक घ्या वर, तिकडनं घ्या बाजूला, वनवे आहे आपला, मागे लक्ष द्या. काय केलंय? चला जाते सर. असते काय वनवे आहे माहीत नाही का काय? तू पुढला रिक्षावाला वनवेत नाही यायला लागलाय बघा. काय माणसं आता रे, त्याला सांगाय पुढे पोलीस आहे म्हणून जाते वळून. मग इकडे येऊ नका गाडी. काय आलायच बाबा वनवेर? कोल्हापूरला एमएच नाही ना जाय, आणि काय तिच्या आयला कुठला आलाय? हे बघा तो पण तिकडं यायला लागलाय. मला नुसतं हात काढायचं. वाढलाय मी आज. बस थांबली ना, बस थांबल्याशिवाय झालं नाही. चला घ्या पुढे. पोरगीने मदत केली आपल्याला. त्यांना थांब गेले ते. इकडे येवायचं. ए पोलीस आहे पुढे. अरे हायला घेऊ पण मला. ट्रॅफिक सेन्स बऱ्याच लोकांना नसतो. नाही नाही काय करायचं आपल्याला, काय जाऊ तिकडे. हां, आत्ता आपण जातोय ना इथनं, असं पुढच्याचा विचार करायचा नाही, काय नाही, कसंही जाईल. आमच्या पोरांची शाळा आहे झेवियर जवळ आहे. सकाळची मुलं सायकलून येत असते, आणि त्यात सगळी पब्लिक आपली मुलांना सोडून रॉंग साईडलाच उलट्या आडवं. तुम्ही तुमच्या मुलांना सुखरूप पाहिजे म्हणून सोडायला आला, आणि बाकीच्यांची मुलं पुढनं येत असतात आणि त्यांच्या अंगावर गाडी घालतात. अरे पोलीस आहे ना पुढे. इकडं आहे. ते वनवेचे नाही पाठवलं असं. फिरवा, ते जाऊ दे रॉंग साईड ना, सरळ